हॅलो हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वेळ जवळपास सायंकाळची होत आहे आणि आता जायचं आहे आम्हाला बाहेर. तर चला आता आपण निघालो आहोत बाहेर म्हणजे आम्हाला जायचं होतं जवळपास सायंकाळ, म्हणजे बऱ्यापैकीच अंधार झाला आहे, 6:30 झालेले होते आणि आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये. हालाकी आमच्या घराजवळ अगदी बघा इथे रस्त्यांवरच भाजीपाला विकायला असतो, पण इथे म्हणजे मोजकाच मिळतो आणि आपण मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला जे हवं ते घेता येतं. सोबत किराणाही काही जर असेल थोडंसं बहुत जे विसरलं ते सुद्धा घेता येतं आणि जर थोडी बहुत भाजी वेळेवर जर बनवायची असेल तेव्हा इथून मात्र घेता येते. आणि इथेच मोठं मार्केट पण भरतो, पण तो सकाळी आणि सायंकाळी हवा असेल तर संध्या आपल्याला म्हणजे बाहेरच जावं लागतं. तर आता मी बांधून वगैरे घेतला आहे, कारण उन्हाची इतकं झाका लागत आहे म्हणजे आतापासूनच, त्याच्यामुळे म्हटलं अंधार झालेला पण तरी पण तोंडाला बांधूनच बरं, कारण ऊन नाही पण उन्हाची खूप अशी हवा कानाला हे होते. तर आणि सायंकाळचं म्हणजे छान वाटतं बाजारामध्ये किंवा बाहेर कुठे फिरायला, कारण आजूबाजूनी आमचे लाईट्स असतात. त्याचबरोबर थोडंसं कुठून तरी आमच्याकडे नदी असल्यामुळे थोडासा कुठंतरी गारवारा असतो. आणि बघता आम्ही आलो मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये आल्यावर इतकी गर्दी असते की तिथून म्हणजे मार्केटच्या अंदर जातपर्यंतच तो थोडासा जो रस्ता आहे तो इतका गजबजलेला असतो. रस्त्याच्या दोन्ही साईडनी दुकानं आणि मग अंदर आहे मार्केट. तर इतकी गर्दी असते त्या रस्त्याने. एक तर एखादी ट्रक जर आली तर पूर्ण गाड्या ठप्प होतात. रस्ता अगदी छोटासा आणि मार्केट मोठं. अशा प्रकारे तिथे पार्किंगसुद्धा जागा मिळत नाही, पण कुठेतरी एखाद्या दुकानासमोर आपल्याला आपली गाडी उभी करून पार्किंग लावावी लागते, कारण प्रत्येक एक तर ती आहे मोठं मार्केटची. तर आमच्याकडे मोठं मार्केट म्हटलं की गंजवाड मार्केटचं नाव आहे. गंजवाड आहे, गांधी चौकमधलं सुद्धा मार्केट आहे. आणि त्यानंतर एक आमच्या घराजवळ भरतं ते म्हणजे संत्रा मार्केट. ते अगदी सकाळीच भरतं. तिथे होलसेल मार्केट म्हणजे पूर्ण तुम्हाला तिथे 5-5 किलोच घ्यावं लागतं, इतकं होलसेल असतं. अगदी आमच्या वाटल्याच घराजवळच आहे, पण आपण 5-5 किलो तर भाजीपाला घेत नाही, त्याच्यामुळे मग हाच भाजीपाला या मार्केटमध्ये जातो गंजवाड्यात. आणि इथे मात्र तुम्हाला 1-1 किलो घ्यावं लागतं. इथे पावभरसुद्धा मिळत नाही, 1-1 किलो घ्यावं लागतं. हालाकी तुम्हाला अगदी रिजनेबल प्राईजमध्ये मिळतं. आणि त्यानंतर आणखी एक मार्केट आहे, तो म्हणजे गंजवाड गांधी चौकमधलं मार्केट. तिथे तुम्हाला पावभरसुद्धा मिळून जातं. त्यात मग घराजवळ जे ठेलेवाले वगैरे येतात तिथे ते सुद्धा तुम्हाला पावभर मिळून देतात. आणि इथे आम्हाला घ्यायचे होते आंबे, कारण माझ्या मिस्टरांना आणि मुलांना सगळ्यांनाच आंबे एवढे आवडतात की हत नाही. आणि आता आला आहे आंब्याचा सीझन, त्याच्यामुळे आंबे तर घेतलेच पाहिजे. आंब्याचा रेट थोडंसं महाग आहे, म्हणजे आताच नुकते निघाले त्याच्यामुळे, पण मार्केटमध्ये बऱ्यापैकी आलेले आहेत. छोटे मोठे म्हणजे लोणच्याचे सुद्धा आणि कापून खायचे सुद्धा. आता पिकलेले आंबे नाही आहे, पण मात्र आंब्याचा रस इकडे मिळतो आहे सध्या. माहीत नाही तो कुठले आंबे आहेत तर पिकलेले. तर अशा प्रकारे आहे. आणि मार्केटमध्ये जसं सायंकाळ होतं तशी गर्दी वाढत आहे, कारण आता उन्हामुळे सकाळी काही लोक मार्केट करायला येत नाहीत. जी येतात ती जवळपास सायंकाळच्या दरम्यान येतात, 5-6च्या नंतर. आणि मार्केटसुद्धा पूर्ण भरलेलं आहे. आणि थोडं जसा अंधार होतं तेव्हा थोडंसं कमी किमतीत सुद्धा कोणतं सामान मिळून जातं बऱ्यापैकी. आणि ते तेवढं किचकिच वगैरे करत नाही. आणि इथे भाव वगैरे करायची काही गरज पडत नाही, कारण त्यांचं रिजनेबलच प्राईज असते. आपण त्यांना काय 10 रुपयामधून आणखी 5 रुपये म्हणणार, तर त्याच्यामुळे ते आणखी उलटे कमी देऊन देतात. तर अशा प्रकारे हा मार्केट आहे. त्याच्यामुळे एक तर सायंकाळी जा आणि गेले तर सायंकाळी. त्याचबरोबर तुम्हाला तिथे म्हणजे भाजीपाला एक तर पाहता येत नाही, एक थोडंसं हे आहे, तुम्हाला 1 किलोवर घ्यावं लागते, पण भाजीपाला पाहता येत नाही. तर असं आहे आमचा इथला मार्केट. आणि मला वाटतं सगळीचकडे. आणि इथे आता एक थोडंसं वरतून ऊन असल्यामुळे काही जणांनी आपल्याकडे जिथे बसतात त्याच्यावरती त्यांनी टिना किंवा असं पत्र्याचं हे लावलेलं आहे. ऊन असो किंवा पावसापासून त्यांचं संरक्षण होतं आहे. काही जणांनी नाही लावलं. तर आता सगळ्याचकडे लाईट्स वगैरे लागलेली आहे. आणि टमाटर वगैरे सगळं भाजीपाला विकायला आहे. त्यानंतर आम्हाला थोडीशी एक डाळ घ्यायची होती, तुरीच्या डाळसाठी म्हणून आम्ही इकडे एका साईडने आहे राशनची दुकानं, म्हणून तिथे थांबलेलं आहे. तर मी आता तुरीची डाळ वगैरे गूळ वगैरे घेऊन घेतला. त्यानंतर मग आता आम्ही निघालो आणखी घराकडे. तर चला आता आपण जात आहोत घराकडे, कारण आपला भाजीपाला वगैरे झालेला आहे. रस्त्याने सायंकाळी तशी गर्दी तर असतेच, कारण सायंकाळीच आता जवळपास उन्हाळ्यात सगळे लोक फिरायला निघतात. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते जो म्हणजे आमचा म्हणजे चंद्रपूरला येताना ज्या गेटमधून तुम्हाला यावंच लागतं, आणि जो गेट तुम्हाला पडतो आणि त्याची ओळख आहे तो म्हणजे जटपुरा गेट. तर 4 गेट आणि 4 खिडकी आहे चंद्रपूरला, ज्या की पुरातन काळातल्या गोंडराजाच्या काळापासून आहे. आणि चंद्रपूर जिल्हा हा गोंडराजाचा जिल्हा आहे असे म्हणतात. तर हा जो गेट आहे हा मेन गेट आहे अगदी चंद्रपूरचा. इथूनच तुम्हाला आतमध्ये मेन सिटीत यावं लागतं, आणि इथूनच तुम्हाला बाहेरसुद्धा म्हणजे कोणत्याही साईडने नागपूर असतो, गडचिरोली या साईडने तुम्हाला जाता येतं. तर हा आहे जटपुरा गेट. अगदी छोटा आहे, पण थोडंसं जेव्हा गणपती वगैरे बसतात तेव्हा थोडासा त्रास होतो, पण असो तो गेट आहे, शान आहे आपल्या चंद्रपूरची.
तर अशा प्रकारे मला तो गेट तुम्हाला दाखवायचा होता. जातानाच दाखवणार होते पण थोडंसं मात्र तो मिस झाला माझ्याकडून. तर त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ देत. आणि त्यानंतर मग येता आम्ही खाल्ली होती, म्हणजे सायंकाळी जेव्हा फिरायला निघलो काहीतरी खाल्ल्याशिवाय घरी कसं जायचं. तर आता मी खात आहे. आम्ही घेतलं मंचुरियन आणि मुलांसाठी मी केला होता ऑर्डर नूडल्स, तर ते बनवत आहे. आणि इथे आता काय झालं, नूडल्स मंचुरियनचे आता सिलेंडर मिळायचे ते सिलेंडर मिळत नाही. त्याच्यामुळे मग आता या लोकांनीसुद्धा जुगाड लावलं. ते डिझेलवरचे त्यांनी अशा गॅस बनवले आहेत की ज्या डिझेलवर चालतात. तर अशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर घरीसुद्धा मी आणलं नूडल्स मुलांसाठी. तर पिऊ काढत आहे नूडल्स आणि त्याचप्रमाणे बघा आता हे सुद्धा मस्त एन्जॉय करतील. आणि असा होता माझा आजचा दिवस. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा. आवडत लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका. तर चला आता आम्ही खाऊन घेतो नूडल्स. आई यायचं आहे आणि बाय फ्रेंड्स.